काय ना माझ्या होम डिपार्टमेंटाचे ऑल हेड्स अलॉंग विथ द DGP आणि ऑल SPs म्हणजे SP नॉर्थ, SP क्राईम, SP परत सायबर सिक्युरिटी, परत सगळे जण SP आज हांवें हांगा आपयल्लो आणि टोटल रिव्ह्यू सेक्युरिटीचो जो आहा पळय न्ही तो आज घेतलो आणि एकंदर घेतल्या उपरांत काही गजाली ज्यो आसा पळय न्ही त्यो स्ट्रिक्टली केल्या. एक म्हणजे 100% टेनंट व्हेरिफिकेशन 1 तारखेपासून 10 तारखेपर्यंत कंपल्सरी टेनंट व्हेरिफिकेशन फॉर्म वो पोलीस स्टेशनाचेर दिवचोच पडटलो आणि जर 10 तारखेच्या उपरांत आमकां कोणीय कोणा कडेन रावता मेळ्ळो जेणे जर फॉर्म भरूंक ना जाल्यार ताका मॅक्झिमम फायना 10,000 रुपया ताका 10,000 रुपया भरचे पडटले. हें कंपल्सरी करतले त्या खातीर ज्याच्या घरांत कोण रावता हाणें कंपल्सरी येवन आपलो टेनंट व्हेरिफिकेशन फॉर्म भरप वो चड गरजेचो आसा. आमी एकंदर पळयता की DGPन आज सगळ्यां कडेन म्हणजे इट इज कन्सर्न वीथ द नॅशनल सेक्युरिटी धरून हो सगळो विशय जो आसा हो तांच्या कडेन विशय मांडलो आणि एकंदर आमी पळयता की गोंयांत आसलेली कोस्टल सेक्युरिटी काल मुंबयन सर्च जो म्हणजे सेक्युरिटीक धरून एक वेगवेगळे अलर्ट जो मुंबयत दिलो तो कन्सिडर जर केलो आसत जाल्यार गोवा बींग अ कोस्टल स्टेट आणि फिशींग बोट्स खूब मोठ्या प्रमाणात आसा आणि मायग्रन्सीचे प्रमाण स्पेसिफिकली गोंयांत खूब मोठ्या प्रमाणात वाडपाक लागलेले आसा. तेका लागून व्हेरिफिकेशन जावप चड गरजेचें आशिल्लें आणि ते व्हेरिफिकेशन्स करपा खातीर ऑलरेडी हांवें पुलिसांक लायल्या इन्क्लुडींग इंडस्ट्रियल जे कॉन्ट्रॅक्टर्स आसता. आज आमी काही डिसिजन्स घेतला ताजो डिटेलान प्रेस नोट सांजचो पर्यंत हांव रिलीज करतलो. म्हणजे टेनंट व्हेरिफिकेशन, लेबर व्हेरिफिकेशन कंपल्सरी लेबर कॉन्ट्रॅक्टर शूड बी रजिस्टर्ड वीथ अवर लेबर कमिशनर्स आणि जर ते लेबर कॉन्ट्रॅक्टरूय लेबर कमिशनराडे रजिस्टर्ड नासत जाल्यार ह्यान फुडें तांचीय कामां बंद जातली आणि तांच्यांनी कन्सर्न पुलीस स्टेशनाचेर त्या लेबर कॉन्ट्रॅक्टरांनी आपले लिस्ट ऑफ द लेबर्स आणि अलॉंग वीथ देअर सेफ्टी आणि सेक्युरिटी आमी पळयता की फाटले जर इशू सगळे काडून पळयले जाल्यार प्रत्येक क्रायम म्हणजे डिफरंट क्रायम्स जर पळयत जाल्यार मॅक्झिमम हे भायरसून येयल्ले जे लोक आहा खंयच्याय स्टेटींतल्यान आसूं भायरसून येयल्ले लोक जे हे इनवॉल्व आसात. ते कंट्रोल कसो करपाचो ताजेर वेरियस रित्या डिस्कशन्स जाला आणि वेरियस रित्या डिस्कशन जाता आसतना आमचो 20% ऑफ द पुलीस फोर्स हॅन्स फोर्थ व नायट ड्युटीचेर आसतलो कंपल्सरी. दर वील द आनी PI कन्सर्न पुलीस स्टेशनचो हो तो त्याच पुलीस स्टेशनच्या एरियेत रावतलो हाज्या फुडें. तो आपल्या घरा कडेन वचून येवन हांगा पुलिसींग करूंक शकचो ना. ही शूड बी कंपल्सरी अलॉंग वीथ द फॅमिली. ही शूड बी द स्टेशन इन दॅट पर्टिक्युलरली एरिया त्या हितूर तो आसप हें गरजेचें आसा. ताका लागून ह्या पद्दतीचे वेगवेगळे ड्रग पॅडलर्स म्हणजे आमी जाका म्हणटा की फॉरेन कंट्रीज सुद्दां ज्यो आहा पळय बॅटींग आनी ड्रग्स ह्या हेतूर वेगवेगळ्या पद्दतींतले हांगासले गोवा स्टेटीक टार्गेट करून त्या पद्दतीन तांचें डिटेक्शन कशें करचें हाज्या खातीर आमचो एंटी नार्कोटीक सेल आसतलो किंवा क्रायम ब्रांच ही खूब मोठ्या प्रमाणात तांचेर वर्किंग करपाक सुरवात केल्या आणि म्हाका खात्री आसा की अशी रॅकेट्स म्हणजे जी आजकाल वेगवेगळ्या पयशाच्या क्रायमांनी वेगवेगळ्या पद्दतीन अडकपाक लागल्या. आतां पर्यंत म्हणजे 2-3 केसीस ज्यो फॉरेन कंट्रींतल्यानय बी आमच्या पुलिसांनी डिटेक्ट केल्यो ते जातले. अननेसेसरी थोडे दीस हांगासर रावन पासपोर्ट घेवपाचे थोड्या जाणांनी जे केलां पळय न्ही ताजेरूय आमी कंट्रोल हाडटले. बेश्टेच हांगासर रावन लोकांनी बी गोंयकारांनी सावध रावपाक जाय. आपूण जर पासपोर्टा खातीर कोणाक जर NOC दिता आसत जाल्यार हाज्या फुडें त्रासान पडटले. आपल्या घरान रावन आपल्या एड्रेसाचेर जर पासपोर्ट तो घेवपाक लागलो जाल्यार इन फ्युचर तो कितें तरी क्रायम करतलो आणि तुमी गोंयकार त्रासान पडटले. म्हण आपल्या घरान दवरता तो मनीस कोण, आपल्या घरान आसा तो लेबर कोण आणि तो खंयच्यान आयला हेजें सगळें व्हेरिफिकेशन करप हें गरजेचें आसा. रोड सायड्स जे वेंडर कसलोच कांयच म्हणजे कर भरिनासतना जे घेवन हांगासर करपाक लागल्या तांकां काडून उडोवपाक लागल्या. ह्या पद्दतीचें हें करपाक मेळचें ना. बीट सिस्टम ते पयलीं फॉलो करताले ती बीट सिस्टम तांकां स्ट्रॉंगली म्हणजे कंप्लिटली खंयच्या घरांत कोण रावता हाजेर कंप्लिटली मॉनिटरींग जें आसा तें करपाक सुरवात केला. रेल्वेंतल्यान मोठ्या प्रमाणात मायग्रंट्स येवपाक लागलेले. कोंकण रेल्वे आसत किंवा बाकीच्यो रेल्वे हाज्या फुडें स्ट्रिक्ट विजील हो रेल्वेंतल्यान येवपी लोकांचेर हेजेर कंटिन्युअसली मॉनिटरींग करपाक लागला. क्रायम कंट्रोल करपा खातीर वेगवेगळ्यो सिस्टम्स आमचो
म्हणजे SP नॉर्थ, SP साऊथ आणि क्रायम्स हे सगळे मेळून म्हणजे एक प्रॉपर परफॉर्माय रेडी केल्लो आसा, सो दॅट नाव ईच अँड एवरी पुलीस स्टेशन्स ह्याच हाज्या प्रमाणे जे आसा पळय न्हू हे वतले. आनी सेक्युरिटी कन्सर्न असल्या कारणान आमी ह्या सगळ्यांचेर खूब मोठ्या प्रमाणात इलिगॅलिटीचेर कंट्रोल दवरपा खातीर आमी पळयल्या की स्पेसिफीक लोक ह्या अशा वेगवेगळ्या पद्दतीच्या क्रायमांनी इन्वॉल्व आसा. काही लिस्टेड नांवांय आसा, तांकांय बी म्हणजे हद्दपार करपाचें थारायलां. आनी ह्या स्पेसिफीक लोकांचेर सरकाराची नजर आसा. म्हणजे हे जे लोक अशा पद्दतीन एक ऑर्गनायज्ड पद्दतीन वेगवेगळे क्रायम करपाचे जे आहा पळय न्ही तांच्यांनी जी सुरवात केला ताजेर स्ट्रिक्टली गव्हर्मेंट जे आहा पळय न्ही वगी रावचें ना. ह्यान फुडें 3 वर्सां जाल्ले 3 वर्सां आनी चड आशिल्लो PI त्या पुलीस स्टेशनांनी उरचे ना, तांकांय ट्रान्सफरी करतले. PI आसत, PSI आसत किंवा PC आसत. वी वील चेंज देम फ्रॉम द पुलीस स्टेशन टू ट्राफीक टू SB टू कोस्टल. हे सगळी रोटेशन सिस्टम जे सगळे जाण थोडे जाण जाग्याचे जाल्ले आसले तांकां शिफ्ट करपाक सुरवात केला. खंयच्याच कोणाचो फावर लागोन बिगोन जे PI ते आहा पळय कोण उरचे ना, इन्क्लुडींग DYSP. आय हॅव गिवन द इन्स्ट्रक्शन म्हणजे 3 वर्सां वयर जाल्ले एकटोय खंयच्याच जाग्यार उरचो ना. ते स्ट्रिक्टली फुडल्या 3 ते 4 दिसांच्या भितर सगळ्यांच्यो ऑर्डरी येवपाक सुरवात जातल्यो. आनी खूब मोठ्या प्रमाणात म्हणजे ह्या हेजेर मॉनिटरींग करपा खातीर एक सिस्टम रेडी केल्या. त्या सिस्टमांतल्यान म्हणजे आमी पळयता की व्हेरिफिकेशन ऑफ द टेनंटाच्या सयत एक आमी सायबर क्रायम जो आहा पळय न्ही हो खूब मोठ्या प्रमाणात कंट्रोल कसो दवरप वेगवेगळ्या क्रायम्साचेर हाजेर आमी वर्किंग करता. हाज्या फुडें म्हणजे कितेंय म्हणजे इवन दो मनी रिलेटेड क्रायम जरी आसत जाल्यार ताका रायबंदरा आमच्या सायबर क्रायम ब्रांचीन येवपाची गरज ना. इट इज अ कंपल्सरी. ही शूड जस्ट डायल दॅट अवर नंबर आनी दॅट कंप्लेन वील बी द रजिस्टर्ड. ही सिस्टम आमी फॉलो करता. सो होम डिपार्टमेंटाचे त्या खातीर आज संडे आसुनूय बी हांवें सगळ्या जाणांक हांगासर आफोवन जे आमच्या डिपार्टमेंटाच्याच कॉन्फरन्स हॉलान ही मिटींग ऑर्गनायज केल्ली, सो दॅट ह्यान फुडें वेगवेगळ्या पद्दतीचे अशा पद्दतीन स्ट्रिक्टली सगळ्याचेर विजील जे आहा ते दवरता. चिटींग केसीस वाडत जाले. एक गजाल लोकांक पयशांची हाव जाल्या आनी लोक पयशे डबल जातले त्या खातीर खंयच्या तरी ॲप आनी बाकीच्या बारीक सारीक गजालींनी इन्वॉल्व जावपाक लागलेले आसा. म्हाजें तर स्ट्रिक्टली लोकांक म्हणणें व्हेरिफिकेशन करिनासतर नाका थंय इन्वेस्टमेंट करची न्ही. नाका थंयसर खंयचे ते आतां तर म्हणजे हांव पळयतालो की वॉट दॅट इट इज क्रिप्टो करन्सी म्हणून कितें तरी नवीन आयला. अजून एक 2-3 टायपचे म्हणजे त्या क्रिप्टो करन्सीन पयशे घातले हे गांवांनी पावल्या. म्हणजे क्रिप्टो करन्सी तुका दिता, तूं पयशे दिले आनी वगीच एकावंटा वयल्यान पयशे लोक इन्वॉल्व करपाक लागल्या. हांवें म्हणजे रिसंटली पळयलें तर म्हणजे हांवें ग्रामीण भागात सुद्दां ह्या क्रिप्टो करन्सीच्या नादांनी लोकांनी क्रोड्स ऑफ रुपीज वेस्ट केला. कोणाक कांयच खबर ना. तो सांगता तुजे आपूण क्रिप्टो करन्सीन इन्वेस्ट केले, तुजे पयशे डबल जातले. खंयसर पयशे कोणाक आसा आनी कितें हें खबर ना. त्याती ह्या विशेष करून महिला आनी युवकांनी ह्या पद्दतीच्या भानगडीत पडचे न्ही. आनी कितें जर अशी कोण जर आपल्याक सांगताय जाल्यार आमच्या पुलीस स्टेशना कडेन इन्फॉर्म करचें. थँक्यू. ऑफकोर्स आमी आमची DGP आनी आमचे सगळे PIs ह्या हेजेर योग्य तो निर्णय खंयचो जुलूस आसूं किंवा आनी कितें आसूं अकॉर्डिंग टू द सिच्युएशन्स दे टेक द एक्शन अकॉर्डिंग टू डॅट. म्हणजे दिवप ना दिवप दे टेक लॉ अँड ऑर्डर कितें जातली हें पळोवन ते परमिशन दितात.